हे हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी काय करणार आहे माहिती का, रात्री मी जेव्हा इथं हे लुडो खेळत होते आणि मी झोपलेले होते इथं, तर यांनी सगळ्यांनी प्लॅन करून माझ्या तोंडावरती पाणी मारलं. तर त्या प्लॅन मध्ये कोण कोण होतं? सुनील दादा आमचे, हे परत बबलू दादा आणि सचिन दादा. सुनील दादांच्या तोंडावर तर मी उडवलं, मी व्हिडिओ मध्ये नाही घेऊ शकले. माझ्या तोंडावर उडवलंय आता सगळ्याला चव द्यायची म्हणून. सगळे हे तर उठले आता झोपातून, यांना उद्या परत कधीतरी, आणि यांनी माझा केली तरी काही प्रॉब्लेम नाही. मी जर करायला गेले ना मला आयुष्यावरती माझा सण करावा लागेल, त्यापेक्षा उरलेले दोघांकडे जाऊ. चाल चलो, भी सुबह सुबह शैतानी करनी है. वैभव बहुत शातीर आहे, लई शातीर आहे. त्यांनी सगळ्या कड्या बंद करून घेतलेल्या. हा चला 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 चला. आता सचिन दादाची बारी. सगळे वरती झोपलेले. उघडा इकडे, आपण वर जाऊन पाहू. आतून लावलेले असेल त्यांनी कडे. सचिन दादाला फोन कर. सचिन दादावर हा प्रँक उद्या करू, आज बबलू दादावरती करू. पण त्यांनी कडी लावलेली असेल ना, कसं काय आपल्याला टाकता येईल बबलू दादावर पण. यार आपलाच पोपट झाला. सचिन दादाला दरवाजा उघडायला लाव, तोंडावर पाणी मार. बबलू दादाला दरवाजा उघडायला तोंडावर पाणी मार. हा चला. चला आला बरं का, आला बरं का. गुड मॉर्निंग. एकाच झालं काम. आता वैभवची बारी. बबलू ए खोल रे, खोल. काय तुम्ही, मला वाटलं तिने लगेच लावून घेतलं परत. ते शातीर आहे लई. तुम्ही कॅमेरा धरून उभे राहिले. जाऊ दे, एकाच तर काम झालं ना. यांच्या पाणी पण नव्हतं. अभी इसका बदला कल लेंगे, कल. कडी उघडून यांचा कॅमेरा पाहिला तिने दरवाजेपासून लावून घेतला. सचिन दादा चांगलं उडवलं. ते दरवाजा उघडायला आले, त्याला पाहिलं कॅमेरा लगेच लावून घेतलं परत. गेम फसला असा. हा आज पासला. आता उद्या त्याला खाली झोपवा. हा उद्या त्या खाली झोपवा. सचिन दादांच्या अंगावर पाणी टाकण्यामध्ये मी सक्सेसफुल झाले, आणि आता मला ट्राय करायचं मी बबलू दादांच्या तोंडावर कधी पाणी मारल. तर येईल एक दिवस. मी सकाळपासून 2-3 वेळेस ट्राय केलं, पण ते काही जमलंच नाही. ते पळून जात होते नंतर आलेच नाही इकडं. तर मग आता मी ट्राय करेल की कसं त्यांच्या अंगावर पाणी टाकणं. बहुतेक मी कॅप्चर नाही करू शकणार कॅमेऱ्यामध्ये, पण मी टाकून देईल आणि मग तुम्हाला सांगेल. आणि सकाळपासून आंघोळ केल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर हे जेव्हापासून वरती येऊन बसले, खालीच नाही आले. म्हणून बघायला आले कुठे तुम्ही. झोपले होते का काय बघताय? 12th फेल पिक्चर, आणि नंतर झोपलो होतो ना, थोडस झोप लागली पिक्चर पाहता पाहता. जा माझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफीवर आलो मी. कारण आज तुम्ही उपवास पकडलाय का? आज तुम्हाला असं अचानक वाटलं की मी आज उपवास धरावा? कारण मला असं वाटलं की आपण देवाचे आभार मानायला पाहिजे, म्हणून उपवास धरला. डन. चला, सुंदर आयुष्यासाठी. चला, सुंदर बायकोसाठी. सुनील दादा पण गेले येवलेला.
त्यांचं काहीतरी फ्रेंडच्या घरी का त्यांचं काहीतरी फंक्शन होतं त्यांचं. तर आणि दादा पण गेले एका कार्यक्रमाला. तर मग आत्ता जेवायला मी आणि आत्याचे आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. आत्यांता इकडं डोंगळे लावायला आल्या होत्या सकाळी, त्यांचे झाले डोंगळे लावून. एक वाफा राहिला आहे आणि आता आत्यान मी जेवण करतो. आत्या जेवायचं? हां 1 वाजला. भूक नाही येऊ पर थोड्या वेळ हा बाकीचं कोणीच नाही. थोड्या वेळ एवढी माझी पसंती. बरं. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? मराठी ब्लॉग मध्ये माझं स्वागत आहे. जेवण करायचं? हा मग भूक लागली. नाही मला व्रत आहे ना, आज उपवास आहे माझा. माझं नात्यांचं झालंय, मग तुम्हाला काय करू? मुझे सिर्फ कॉफी दे दो 1 कप, बस तेवढंच पाहिजे मला, दुसरं काही नाही पाहिजे. माझे केस विस्कटून गेलेत रे देवा, इतकं का झोपत असेल मी. मस्त शनिवारचा पाणीपुरीचा बेत आहे. वरती तर हा पण पाणीपुरी बघून लगेच प्लॅन कॅन्सल केला. आता मी संध्याकाळी नाही उपवास सोडणार म्हणे, मला आत्ताच उपवास सोडायला बनवून दे. तर मी त्यांच्यासाठी मुगाचे धिरडे बनवून देते, म्हणजे त्यांचा उपवास सुटून जाईल आणि पाणीपुरी पण खायला भेटेल. धरा. मस्त पाणीपुरी खाल्ली, एकदम टेस्टी होती. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली आहे. तर आता पाणीपुरी खाल्ल्यामुळे सगळ्यांना कमी कमी भूक आहे. तर सकाळची भाजी तशी जे मी नाते जेवलोय फक्त. तर मग आत्ता बोलले की फक्त भाकरी कर बाजरीच्या. तर आत्यांना 1 ज्वारीची आणि बाकी आम्हाला बाजरीची भाकर करते. यांचं तर झालंय उपवास सोडून. अचानक यांनी आज उपवास पकडलाय, काय माहित नाही. पण मग यांना मी मुगाचे धिरडे करून दिले, त्यांनी ते खाल्ले, उपवास सुटलाय त्यांचा. आता ते गेले गणपतीच्या दर्शनाला. आमच्या शेजारीच आहे ना, शेजारच्या गावामध्ये एका गणपती मंदिर आहे, खूप मोठं आहे. तर तिथं आम्ही दरवेळेस जातो, पण आज उशीर झाला मग आम्ही नाही गेलो. सचिन दादा आणि हे दोघंच गेले, येतील आता दर्शन घेऊन. तोपर्यंत मी भाकरी करून घेते बाजरीच्या. आणि अत्यंत ते गेले डोंगळे लावायला, म्हणजे कांद्याचं बी येण्यासाठी जे कांदे लावते ना ते लावायला गेले. नाही माझे हे नाही. थोडं मागं सर, तू मागं सर, तू मागं सर. थांबा, तर मी एवढंच मागं सरकू शकतो, तुम्ही सरकवतो या साईडला ना. करा स्टार्ट. 3 होईल ना. सगळ्यांना सापडून गेले, मीच एकटे राहिले. ज्याला पहिले सापडले ते हारतो, असा एक हिस्ट्री आपली आतापर्यंत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे यार नाही, नमः शिवाय झोपले सध्या. 2 नाही यार म्हणून उठून गेले लगेच माझ्याकडे दिलं सोडून ना. झालाय सगळ्यांचा लुडो खेळून. 1 नंबर सुनील दादा, 2 नंबर मी, 3 नंबर सचिन दादा, 4 नंबर आत्या. आत्या हरले. आणि आमचा प्लॅन चालू आहे की सचिन दादांवरती आम्ही पडी घेऊन दाखवणार तुम्हाला की पडी कशी घेतली जाते. रेडी स्टेडी गो. हो, आज सचिन दादांवर पडी. आता सगळे कॉन्शियस आहे की आता मारील एकदा असं अनकॉन्शियस आहे का मग आणायची. रात्री माझी थोडीशी तब्येत खराब झाली, म्हणजे मला सर्दी झाली होती आणि माझं शिंका पण जास्त येत होत्या सर्दीमुळे. ॲलर्जी आहे मला कशाची, थंडीची वगैरे, म्हणजे अशी गार वाऱ्याची, काही धुळीची वगैरे. त्याच्यामुळं खूप शिंका येत होत्या. मग मी व्लॉग एंड करायचा विसरून गेले आणि लवकर झोपून गेले. तर आता मी हा व्लॉग एंड करते. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.